घरामध्ये काय करत होती? काढत होती. काय ग? काय करत होती? भगवंताच्या दारापुढे रांगोळी काढत होती. रांगोळी काढत असताना हाक तुमची आली मला. रांगोळी काढत असताना हाक तुमची मला आली. माझ्या नवऱ्याला पाजायचं विसरून. काय ग? आता म्हातारी झालीस ना, अजून पाजतेस? अगं म्हातारी झाली अजून पाजते म्हणजे पाजावंच लागत. अगं माझा नवरा आजारी आहे नाही का? मग तो आजारी असल्यामुळं त्याला दूध टाकून ठेवलाय, ते पाजायचं विसरून आली का? म्हणजे तापलेलं दूध? तापलेलं दूध विसरून आली पाजत होतीस की काय? अगं बाई, अगं माझ्या गाया पलटीची बोलायचं. नवऱ्याची तब्येती बरोबर नाही, दूध तापवलेलं पाजत होती. कुशाल म्हणते पाजत होती. तापवलेलं दूध पाजत होती. तुला माहित आहे का? काय आपण नेहमी कुठे जातो? नेहमी आपण मथुरेच्या बाजाराला जातो. दही दूध विकायला. दही दूध विकायला जातो. विश्राम मेला येतो, अडवतो, लढवतो, खोड्या काढतो. दया दुधाची माठ फोडतो. आपल्या दह्याचे माठ आपल्या अंगावर सांगत आहे. एकदम वासरे घाण घाण वास येतो आपल्या वसऱ्यांचा. आपण नेहमी दही दूध घेऊन मातोडीच्या बाजारला जातो. बरोबर. तो काळ्या कृष्ण आणवतो, लढवतो, खोड्या करतो. माठ फोडले का सगळं अंगावर दूध सांगतंय. म्हणून माझा ती भास म्हटलाय. म्हणून मला आज असं वाटतंय की आपण आंघोळीसाठी गेलं पाहिजे. हे म्हणतो ते आपण आंघोळीसाठी गेलं पाहिजे. नाही गेले? अगं आंघोळीला जायचं गोष्ट खरी आहे, पण पलटीची चौकशी कर. कोणी काय आणलं, कोणी काय नाही, याची जरा चौकशी कर. म्हणजे तुम्ही आंघोळीला जायचंच असं ठरवलं ना? बोलिनो काय झालं ग मावशी? आंघोळीसाठी काय घेतलं? आंघोळीसाठी काय घेतलं? तो माझा फिक्स. तो हा ठीक आहे ठीक आहे. अगं लक्ष लक्ष. अजून विचारते काय? अजून काय घेतलं? एवढं लक्षात घेतलं आणि बस झाला. काय ग तुम्ही काय घेतला? मी घेतला ना. काय घेतलं ना? सर्वच सर्वच नाही पण लय बाई घेतला. राधा काय ग? तुम्ही काय घेतलं? आता मी घेऊन काय घेणार आहे? अगं तो घेऊ का, तो घेऊ का, तो घेऊ? कोणताही घे जो तुला आवडेल तो घे. अगं तसं नाही ग. अगं रागीत माठ टेकलं असं माठातून वाट कोणता घेऊ असं विचारलं. तेच तुला आवडेल तो घे. अगं तुला माहिती आहे का, आपल्याला आज आंघोळीला जायचं. म्हणून मी आज लाईव्ह घेतला आंघोळीसाठी साबण वासाचा. वासाच्या साबणाने सगळा धुवा उडवून टाकला. अगं बाई, आता वासाचा साबण बाई वापरतात. म्हणून वासाचा साबण घेतला आणि नारळ घेतला, फुलहार घेतलं आणि शेण सुद्धा घेतलं. अगं येणे वासाला साबून लावत येत तर सासूचं ऐकत नाही असं झालंय आता. असं शेण सुद्धा आणलं. शेण खायला आणलं का? तुला नाश्ता करायला आणला ना. असं ना. अगं बाई, आंघोळ झाल्यानंतर देवाच्या दारात शेण सडा करावा लागतो, त्याच्यावर आंघोळी काढावं लागते.